नमस्कार, मी प्रियंका। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आणि त्याचे स्पेशलायझेशन कोणते कोणते आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्यातलीच एक जी ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघूयात कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात। तर फर्स्ट, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं। तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे एक टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालं, डाटाबेस झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, मशीन लर्निंग झालं, यासारख्या खूप म्हणजे जे आता सध्या ट्रेंडिंगला आहेत स्पेशलायझेशन ते शिकायला भेटतात। त्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोन वेगवेगळं शिकायला भेटतात। आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये सॉफ्टवेअर वेगळं आहे आणि हार्डवेअर वेगळं आहे। म्हणजे विद्यार्थी सॉफ्टवेअर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर मध्ये पण स्पेशलायझेशन करू शकतात आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन हार्डवेअर मध्ये पण स्पेशलायझेशन करू शकतात। तर विद्यार्थ्यांनी सुरुवातीला हे निश्चित करावं की आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये आपलं करिअर करायचं आहे की हार्डवेअर मध्ये करिअर करायचं आहे। आणि हे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे एक अत्यंत प्रगतशील असं क्षेत्र आहे की या क्षेत्राला सध्या डिमांडिंग खूप जास्त आहे। विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे खूप जास्त जात आहे। तर आता बघूया की एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता आहे। तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना 12th सायन्स पास आउट व्हावे लागते आणि 12th सायन्स मध्ये विद्यार्थ्याला पीसीएम हा ग्रुप असावा लागतो। म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट आहेत जे कंपल्सरी विद्यार्थ्यांना असतात 12th सायन्स मध्ये। आणि आता 12th पास आउट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना द्यावी लागते ती म्हणजे JEE ची एक्झाम। तर त्याच्यामध्ये पण JEE ऍडव्हान्स आणि JEE मेन्स असे 2 प्रकार आहेत। पहिल्यांदा विद्यार्थ्यांना JEE मेन्स द्यावी लागते आणि त्यानंतर JEE ऍडव्हान्स विद्यार्थी देतात। आता कसं आहे की विद्यार्थ्यांना वाटतं की JEE मेन्स पास आउट झालेले आहेत ते सगळे JEE ऍडव्हान्स देऊ शकतात। तर असं नाहीये। आता विद्यार्थी कितीही पास आउट होऊ दे, 10 लाख होऊ दे किंवा 11 लाख होऊ दे किंवा 9 लाख होऊ दे, पण त्यातले फक्त 2.5 लाखच विद्यार्थी हे JEE ऍडव्हान्स ही एक्झाम देऊ शकतात। म्हणजे JEE मेन्स मध्ये जेवढे पास आउट झालेले आहेत ते सगळे विद्यार्थी JEE ऍडव्हान्स ही एक्झाम देऊ शकत नाही। त्यातले फक्त 2.5 लाखच विद्यार्थी ही JEE ऍडव्हान्स देऊ शकतात। आणि JEE ऍडव्हान्स दिल्यानंतर त्यांचा जो मार्किंग असतं, त्यांचा जो म्हणजे त्यांना जे मार्क भेटतात त्यानुसार त्यांना IITचे टॉप कॉलेजेस भेटतात। आणि जे JEE मेन्स देतात त्यांना हे बाकीचे जे स्पेशलायझेशन आहेत इंजिनिअरिंगचे, जे बाकीचे जे ब्रांचेस आहेत, CSE झालं, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं किंवा हे बाकीचे जेवढे सगळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेवढे सगळे ब्रांचेस सांगितले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटतं। तर आता बघूयात की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये सिलेबस कोणता असतो, म्हणजे त्याच्यामध्ये शिकवलं काय काय जातं। तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट शिकवलं जातं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। म्हणजे ही ब्रांच सध्या खूप ट्रेंडिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। त्यानंतर येतं डाटा सायन्स। डाटा सायन्स नंतर सायबर सिक्युरिटी आहे किंवा नेटवर्किंग आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, वेब डिझायनिंग आहे, तर डाटाबेस ऑपरेटिंग सिस्टीम आहे, नंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषा पण शिकायला भेटतात। जसं C लँग्वेज आहे ती खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज मध्ये प्रेफर करतात। गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी मध्ये पण C लँग्वेजेस प्रेफर करतात आणि ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत अगदी थोडक्यात म्हणजे मोजक्याच युनिव्हर्सिटीज आहेत प्रायव्हेट ज्या C++, जावा आणि पायथॉन लँग्वेज यूज करतात। म्हणजे C लँग्वेजेस ही ऑलमोस्ट सगळीकडे यूज केली जाते। तर त्याच्यानंतर आता बघूयात की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या कोणत्या याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसेच बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन सॉफ्टवेअर आणि फक्त कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहे, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर बनू शकतो, डाटा सायंटिस्ट बनू शकतो, वेब डेव्हलपर बनू शकतो, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। आता बघूयात इंडियामध्ये टॉप युनिव्हर्सिटीज कोणकोणत्या आहेत।
तर फर्स्ट आहे IIT, त्यानंतर आहे NIT, त्यानंतर आहे युनिव्हर्सिटीज ऑफ पुणे. आता IIT मध्ये कोणकोणते आहेत, तर IIT मध्ये फर्स्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारनपूर, त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर. आता ह्या झाल्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज. आता जर विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन नाही भेटलं तर विद्यार्थी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज प्रेफर करतात. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये पण टॉपचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कोणकोणते आहेत ते आता बघूया. फर्स्ट आहे GD गोयंका युनिव्हर्सिटी, जी दिल्ली NCR मध्ये आहे. आणि ही जी GD गोयंका युनिव्हर्सिटी आहे ती आपल्याला फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम पण प्रोव्हाइड करते. म्हणजे विद्यार्थी 3 वर्ष युनिव्हर्सिटीमध्येच काढतात आणि जे लास्ट इयर आहे ते विद्यार्थी फॉरेनला काढतात. आणि जर त्यानंतर कमी पॅकेजमध्ये जर विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी पाहिजे असेल किंवा कॉलेजेस पाहिजे असेल तर अजून एक बेस्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे ITM युनिव्हर्सिटी इन ग्वालियर. तर विद्यार्थी ITM युनिव्हर्सिटी इन ग्वालियर मध्ये कमी फी स्ट्रक्चर मध्ये चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण भेटू शकतात, कारण तिथे प्लेसमेंट पण खूप छान होतात. हे दोन्ही कॉलेजेस जे आहेत ते इंडियाचे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये टॉपचे कॉलेजेस आहेत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली की करिअरच्या संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये, त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्यासाठी क्रायटेरिया कोणता लागतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जर विद्यार्थ्यांना अजून काही माहिती हवी असेल प्रायव्हेट कॉलेजेस बद्दल, म्हणजे कोणकोणते अजून प्रायव्हेट कॉलेजेस इंडियामध्ये टॉप रँकिंग मध्ये आहे, तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि व्हिडिओला लाईक